नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी चटपटीत, खमंग आणि झणझणीत असा शिल्लक चपातीपासून तयार केलेला चिवडा किंवा चिवडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे इथं जवळपास 5 ते 6 माझ्याकडे शिल्लक अशा चपात्या होत्या. आता आपल्याला या चपात्यांना अगदी मिक्सरला बारीक करायचे आहे. आता तुम्हाला चपातीचा चुरा करायचा असेल, पण तो मिक्सरला बारीक करायचा नसेल, हाताने केलं तरी चालेल. आणि मिक्सरला बारीक करण्याकरिता आपल्याला अशा प्रकारे मिक्सरच्या डब्यामध्ये चपातीचे तुकडे टाकूया आणि मिक्सरला अगदी चालू बंद मोडमध्ये आपल्याला फिरवायचं आहे. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात मिक्सरला फिरवलं तर त्याचा अगदी लदगा तयार होणार. त्यामुळे आपल्याला मिक्सर अगदी पल्स मोडमध्येच फिरवायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी रवाळ आणि मस्त असा दाणेदार आपल्याला चपातीचा चुरा करून घेऊया. तर अशाच प्रकारे इथं मी सेम पद्धतीने सर्वच उरलेल्या चपात्या मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मिक्सरला बारीक केल्यामुळे चपात्याचा चुरा अगदी मस्त असा मऊसूत आणि छान रवाळ असा तयार झालेला आहे. सोबतच आपण या चपातीच्या चुऱ्यामध्ये मिक्स करण्यासाठी अगदी थोडा किंवा वाटीभर इतका भात घेणार आहोत. त्यामुळे चिवडा अगदी छान मऊसूत होतो. आता चिवड्याची फोडणी करण्यासाठी आपण 1 वाटी तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमच जिरं, मिरची, जवळपास 2 बारीक कट केलेले कांदे आणि कढीपत्ता घालूया. आता हे सर्व जिन्नस अगदी छान तांबूस कलर येईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला मिरची आणि कांदे परतून घ्यायचे आहे. फोडणीचा भात करत असताना थोड्या कांद्याचा प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून आपला चिवडा अगदी खमंग आणि झणझणीत होण्यास मदत होतो. आता इथं कांदे छान परतून झालेली आहे. त्या स्टेजवर आपल्याला अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला, आवडीनुसार तिखट. इथं मी जवळपास 1 ते 1.5 चमच तिखट घातला. 1 टोमॅटो आणि थोडासा कोथिंबीर घालूया. आता फोडणीमध्ये सर्व जिन्नस घालून सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. तेलामध्ये छान परतून घेऊया. अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे सर्व मसाले तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये आपण चपातीचा चुरा केला होतो तो टाकूया आणि सोबतच भात सुद्धा टाकायचा आहे. अशा प्रकारे चपातीच्या चुऱ्यासोबत अगदी तुम्ही वाटीभर जरी भात टाकलं तरी चिवडा खायला अगदी छान लागते. कारण चपातीच्या चुऱ्यामुळे चिवडा खूप जास्त ड्राय बनते आणि जर तुम्ही त्यामध्ये थोडा भाताचा प्रमाण जर टाकलं तर चिवडा खायला छान मऊसूत लागते आणि चवीला पण छान लागते. त्यामुळे अगदी थोडा तरी यामध्ये भात आपल्याला आवर्जून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे इथं मी भात आणि चपातीचा चुरा छान एकजीव करून घेतला. सर्व वस्तू आपले सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण या चिवड्याला वाफवून घेऊया. तर अशा प्रकारे पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटं चिवडा छान वाफवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता चिवडा आपल्याला अगदी कमी आचेवर वाफवायचा आहे, नाहीतर लगेचच तळाशी जाऊन बसते किंवा अगदी करपते. त्याची काळजीपूर्वक आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला चिवडा छान वाफवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मी चिवडा छान मिक्स करून घेतला आहे आणि पुन्हा आपल्याला हा चिवडा अगदी 2 मिनिटासाठी वाफवून घेऊया आणि मग लगेचच गॅस बंद करूया. तर अशा प्रकारे इथं आपला झटपट असा मस्त मऊसूत आणि चटपटीत खमंग आणि झणझणीत शिल्लक राहिलेल्या चपातीचा आणि भाताचा चिवडा तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. जरी चपाती शिल्लक नसेल तरीसुद्धा ताज्या भातापासून आणि चपातीपासून हा चिवडा अगदी भन्नाट लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.